आज आम्ही तुम्हाला शिवपुराणातील अशी एक अत्यंत रहस्यमयी आणि शक्तिशाली कथा ऐकवणार आहोत, ज्या कथेने साक्षात मृत्यूलाही दारातून परत पाठवले होते. भगवान शिवा माता पार्वतीला म्हणतात, आज मी वरदान देतो. पुराणातील माझी ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याच्या भोवती माझे अभेद्य रक्षा कवच या चालू क्षणाला तयार होईल आणि त्यांच्या पाठचे रोग, आजार यांचा मुळासकट नाश होईल आणि त्यांचा अकाल मृत्यू होणार नाही. माझी ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याचे सर्व पाप दूर होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांच्या पाठची साडेसाती इडापिडा आजच्या दिवशी कायमची नष्ट होईल. ही तीच कथा आहे जिथून संपूर्ण जगाला तारणारा आणि रोगबाधा नष्ट करणारा महामृत्युंजय मंत्र निर्माण झाला. असे म्हणतात, ज्या घरात ही कथा अत्यंत शांत मनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकली जाते, त्या घरावर साक्षात महादेवांचे आणि माता पार्वतीचे एक अभेद्य रक्षा कवच तयार होते. घरातले मोठे आजार दूर होतात, वाईट शक्तींचा नाश होतो आणि तुमच्यावर जळणाऱ्या शत्रूंचे सर्व डाव त्यांच्यावरच उलटतात. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी मनाला अथांग शांती देणारी ही कथा आज पूर्णपणे नक्की ऐका आणि आपल्या कुटुंबामध्ये सर्वांना ही कथा शेअर करा, ज्याने तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे रक्षण होईल. जर तुम्हाला भगवान शिवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल आणि माता पार्वतीच्या वात्सल्याची खरी प्रचिती अनुभवायची असेल, तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने सांब सदाशिव जय माता पार्वती नक्की टाईप करा. तसेच या पवित्र कथेला लगेच लाईक करा. आपले डोळे शांतपणे बंद करा आणि संपूर्ण मनाने ही दैवी कथा अनुभवायला सुरुवात करा. सृष्टीच्या आरंभापासून जिथे केवळ पावित्र्य, मंगलमयता आणि एक अथांग नीरव शांतता वास करते, त्या परमपवित्र कैलास पर्वतावरील दृश्य आज शब्दांच्या पलीकडचे होते. सभोवताली पसरलेली पांढऱ्या शुभ्र बर्फाची विस्तीर्ण चादर जणू संपूर्ण विश्वाला शांततेची पांघरून घालत होती. अंगाला झोंबणारा पण तरीही मनाला एक विलक्षण ऊर्जा देणारा शीतल वारा मंद गतीने वाहत होता. याच हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर एका अत्यंत तेजस्वी आणि स्फटिकासारख्या शुभ्र शिळेवर साक्षात देवादिदेव महादेव त्रैलोक्यनाथ भगवान शिव अत्यंत शांत मुद्रेत विराजमान झाले होते. त्यांच्या अंगाला लावलेली भस्माची ओटी, गळ्यात अत्यंत शांतपणे पहुडलेला नागराज, मस्तकावरील जटेत वास करणारी परमपवित्र गंगामाई आणि भाळावर चमकणारी चंद्रकोर, हे सर्व दृश्य इतके विलोभनीय होते की जन्मोजन्मीचा थकवा केवळ त्यांच्या एका दर्शनाने नाहीसा व्हावा. महादेव घोर आणि अत्यंत सखोल अशा समाधी अवस्थेत लीन झाले होते. त्यांच्या मुखावरील ते अफाट तेज संपूर्ण ब्रह्मांडात ऊर्जेचा संचार करत होते. त्यांच्या स्वामांगी म्हणजेच डाव्या बाजूला संपूर्ण विश्वाची जन्मदात्री साक्षात जगन्माता पार्वती माता विराजमान होती. एरवी मातेच्या चेहऱ्यावर लेकरांना धीर देणारे अत्यंत प्रसन्न आणि गोड हास्य असते, परंतु आज मातेचे रूप काहीसे वेगळे होते. आज मातेच्या चेहऱ्यावर ते हास्य नव्हते. तिची दृष्टी कैलासावर नसून ती थेट मृत्यूलोकावर म्हणजेच आपल्या या पृथ्वी तलावर खेळलेली होती. पृथ्वीवर जगणारा सामान्य मनुष्य, त्याची रोजची धडपड, त्याचे दुःख मातेच्या डोळ्यांसमोरून जात होते. पण आज मातेच्या काळजाला सर्वात जास्त वेदना एका वेगळ्याच गोष्टीची होत होती, ती म्हणजे मानवाच्या मनातील भयानक भीती. माता पार्वतीने स्वतः पाहिले, पृथ्वीवरील तिची लेकरे सतत एका अनामिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.
आजारपणाची भीती, अचानक येणाऱ्या रोगबाधेची भीती आणि सर्वात भयंकर म्हणजे अकाल मृत्यूची भीती. माणसाचे मन इतके कमजोर झाले आहे की क्षणाक्षणाला त्याला वाटते की माझ्या कुटुंबाचे काय होईल, माझ्या लेकरांचे काय होईल. आपल्याच घरात आपल्याच माणसासोबत राहूनही माणूस चहूबाजूंनी पसरलेल्या वाईट शक्तींना, शत्रूंच्या वाईट नजरेला घाबरून जगत आहे. कोणीतरी आपल्यावर जादूटोणा करेल, कोणीतरी आपला घात करेल, एखादा भयंकर आजार आपले सर्वस्व हिरावून नेईल. या सततच्या चिंतेने मनुष्याच्या मनाची शांती पूर्णपणे हिरावून घेतली आहे. रात्री झोपतानाही माणसाचे काळीज भीतीने थरथर कापत आहे. लेकरांचे हे अतोनात दुःख, त्यांची ती असहाय्य घाबरलेली अवस्था आणि डोळ्यात साठलेला तो अंधार पाहून एका आईला, जगन्मातेला कसं बरं चैन पडेल. मनुष्याचे हे दुःख पाहून मातेचे हृदय तीळ तीळ तुटत होते. तिच्या त्या विशाल आणि सुंदर नेत्रांमध्ये करुणेचे अश्रू दाटून आले होते. तिच्या मनातील तडफड शिगेला पोहोचली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आपले दोन्ही हात जोडले आणि अत्यंत कातर, व्याकुळ आणि करुणेने भरलेल्या आवाजात महादेवांना साद घातली. तिच्या आवाजात त्या संपूर्ण विश्वाची वेदना सामावलेली होती. हे देवादिदेव, हे करुण सागरा, कृपया आता आपली समाधी भंग करा. हे स्वामी, मला माझ्या या लेकरांचे दुःख आणि त्यांची ही घाबरलेली अवस्था आता पाहवत नाही. त्यांचे हे मुकक्रंदन माझ्या काळजाला घरे पाडत आहे. पार्वतीच्या त्या व्याकुळ आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या साधेने महादेवांची ती घोर समाधी हळूहळू भंग पावली. संपूर्ण विश्वाला धारण करणाऱ्या त्या प्रभूने अत्यंत संत गतीने आपले विशाल नेत्र उघडले. समोर पाहतात तर स्वतः जगन्मातेचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. अत्यंत करुणेने आणि वात्सल्याने त्यांनी माता पार्वतीकडे पाहिले. महादेवांनी अत्यंत गंभीर पण तितक्याच प्रेमळ आणि धीर गंभीर आवाजात विचारलं, हे उमे, हे जगन्माते, तू तर संपूर्ण विश्वाची माता आहेस. मग आज तुझ्या या सुंदर नेत्रांमध्ये हे दुःखाचे अश्रू कसले? तुझ्या या निर्मळ मनाला कोणती मोठी चिंता सतावत आहे? माता पार्वतीने पुन्हा एकदा हात जोडले. तिचा आवाज अजूनही भरून आलेला होता. ती म्हणाली, हे प्रभू, कलियुगातील मानवाचे जीवन अत्यंत कठीण आणि भयावह झाले आहे. पृथ्वीवरील मनुष्य सतत मृत्यूच्या, आजारपणाच्या आणि शत्रूंच्या भीतीने वेढलेला आहे. त्याला स्वतःच्या सावलीचीही भीती वाटू लागली आहे. हे करुणासागरा, तुम्ही तर अत्यंत दयाळू आहात. अशा या संकटांनी, रोगबाधेने आणि शत्रूंच्या नजरेने गांजलेल्या या सामान्य मानवाला या भयंकर भीतीतून मुक्त होण्याचा उपाय कोणता? एखादा असा मार्ग सांगा ज्यामुळे त्याच्या मनातील ही मृत्यूची आणि आजारपणाची भीती कायमची नष्ट होईल. त्याच्या शरीरात एक नवीन शक्ती संचारेल आणि त्याला असे वाटेल की साक्षात तुमचे, भगवान शिवाचे एक अभेद्य रक्षा कवच त्याच्या भोवती निर्माण झाले आहे, जेणेकरून त्याच्या त्या घाबरलेल्या आणि तप्त मनाला कायमची शांती मिळेल. मातेचा हा लेकरांच्या हिताचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न ऐकून महादेवांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत, आश्वासक आणि प्रसन्न असे हास्य उमटले. ते म्हणाले, हे देवी, मानवाच्या कल्याणासाठी तू अत्यंत योग्य प्रश्न विचारला आहेस. तू चिंता करू नकोस. कलियुगात जो मनुष्य खऱ्या मनाने मला शरण येईल, त्याच्या मनातील सर्व भीती मी समूळ नष्ट करेन. मृत्यू आणि आजारपण हा देहाचा धर्म असला तरी भक्तीमध्ये साक्षात काळालाही हरवण्याची ताकद असते. महादेव अत्यंत तेजस्वी आवाजात पुढे म्हणाले, हे पार्वती, आज मी तुला एक अशी महान, पवित्र आणि हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे. जी कथा पृथ्वीवरील जो मनुष्य अत्यंत शांत मनाने आणि श्रद्धेने ऐकेल, त्याच्या मनातील सर्व चिंता, भीती, रोगबाधा त्याच क्षणी नष्ट होईल.
ही कथा ऐकताना भक्ताला अशी प्रचिती येईल की साक्षात माझे रक्षा कवच त्याच्या चहूबाजूंनी उभे आहे आणि जगन्माता पार्वतीचा आशीर्वादाचा हात त्याच्या डोक्यावर फिरत आहे. ही कथा ऐकून भक्ताच्या नसानसात एका नवीन आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. हे उमे, ही कथा आहे माझ्या एका अत्यंत लाडक्या भक्ताची. ही कथा आहे मृत्यूलाही परत पाठवणाऱ्या महामृत्युंजयाची आणि मार्कंडेय ऋषींच्या अढळ भक्तीची. असे म्हणून महादेवांनी आपला उजवा हात उंचावून माता पार्वतीला आशीर्वाद दिला आणि मानवाच्या मनातील सर्व भीती, रोगबाधा नष्ट करणारी ती महान आणि अत्यंत शक्तिशाली कथा सांगायला सुरुवात केली. हे उमे, अत्यंत प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. मृत्यूलोकावर एका अत्यंत सुंदर, पवित्र आणि शांत अशा अरण्यात एका महान आणि तपस्वी ऋषी आपल्या पत्नीसह राहत होते. हे ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून पुढे जाऊन ज्यांनी मृत्यूलाही हरवले त्या महान मार्केंडेय ऋषींचे ते जन्मदाते वडील होते. त्यांचा तो आश्रम म्हणजे साक्षात पृथ्वीवरील स्वर्गच होता, जिथे चहूबाजूंनी हिरवीगार वनराई होती. आश्रमाच्या अगदी जवळूनच एक अत्यंत खळखळणारी नितळ आणि पवित्र अशी नदी वाहत होती. पहाटेच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट, फुलांचा सुगंध आणि आश्रमातून येणारा ओंकार आणि मंत्रांचा पवित्र नाद संपूर्ण परिसराला एका वेगळ्याच दैवी चैतन्याने भरून टाकत असे. हे ऋषी आणि त्यांची पत्नी हे दोघेही माझे अत्यंत निस्सीम आणि परमभक्त होते. त्यांच्या दिवसाची सुरुवात माझ्या भक्तीने महादेवाला जल अर्पण करून शिवलिंगाच्या पूजेनेच होत असे. त्यांचे जीवन अत्यंत साधे, निष्पाप आणि इतरांच्या कल्याणासाठी समर्पित होते. जो कोणी त्यांच्या आश्रमात येई तो कधीही रिकाम्या हाताने किंवा भुकेल्या पोटी परत जात नसे. पण हे जगन्माते, नियतीचा खेळ आणि कर्माची गती अत्यंत गूढ असते. बाहेरून पाहणाऱ्याला वाटायचं की या पती पत्नीच्या जीवनात सर्व काही परिपूर्ण आहे, पण या दोघांच्याही हृदयात एक अत्यंत मोठी आणि कधीही न भरणारी पोकळी होती. त्यांच्या जीवनात एक असं दुःख होतं जे त्यांना आतल्या आत पोखरत होतं. ते दुःख होतं अपुत्रिक असण्याचं. लग्नाला कित्येक वर्षे लोटून गेली होती. त्यांचे तारुण्य सरून गेले होते. तरीही त्यांच्या अंगणात कोणत्याही बालकाचे रांगणे किंवा त्यांचे बोबडे बोल कधीच ऐकू आले नव्हते. घर कितीही मोठे असो, आजूबाजूला कितीही शांतता असो, पण जर त्या घरात एखाद्या लहानग्या लेकराचा वावर नसेल तर ते घर एका भयान आणि उदास स्मशानासारखे वाटू लागते. त्या ऋषींच्या पत्नीच्या मातृत्वाला रोज नव्याने वेदना होत असत. जेव्हा ती आश्रमाबाहेर इतर प्राण्यांच्या पिल्लांना किंवा इतर स्त्रियांच्या मुलांना हसताना खेळताना पाहायची, तेव्हा तिच्या डोळ्यातून खळाखळा अश्रू व्हायचे. एका आईच्या काळजाची ती तडफड अत्यंत हृदयद्रावक होती. आपल्या वंशाला दिवा नाही आणि आपले हे ज्ञान पुढे नेण्यासाठी कुणी वारसदार नाही, या विचाराने त्या महान ऋषींचे मनही अत्यंत उदास होत असे. समाजात आणि लोकांमध्ये वावरताना मूल नसण्याचे जे मुक टोमणे आणि वेदना सहन कराव्या लागतात, त्या वेदना हे दोघेही मुकाट्याने गिळत होते. रात्रीच्या त्या नीरव शांततेत ती माऊली जेव्हा महादेवाच्या पिंडीसमोर बसून हुंदके देऊन रडत असे, तेव्हा तिचे ते अश्रू पाहून साक्षात पाषाणही पागळेल अशी तिची अवस्था असायची. ती महादेवाला हात जोडून म्हणायची, हे भोलेनाथ, मी अशी कोणती चूक केली आहे की तू माझी कुशी रिकामी ठेवली आहेस? मला फक्त एका लेकराचे सुख दे देवा. ऋषी तिला नेहमी धीर देत असत, पण दोघांनाही माहीत होतं की त्यांच्या नशिबात संततीचे सुख लिहिलेलेच नाही. पण हे पार्वती, माणसाच्या जीवनात जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, चारही बाजूंनी अंधार दाटून येतो आणि नशिबाचे दरवाजे कायमचे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा माणसाकडे केवळ एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे परमेश्वराची, महादेवाची अखंड भक्ती.
ऋषींनी आपल्या पत्नीचे अश्रू पुसत अत्यंत विश्वासाने तिला सांगितलं की हे प्रिये, आपले नशीब बदलण्याची ताकद या जगात कोणाकडेही नाही. ब्रह्मदेवाने आपल्या नशिबात जे कोरले आहे ते कुणीही पुसू शकत नाही. पण जे नशिबात नाही तेही नव्याने लिहिण्याची आणि भक्ताचे भाग्य बदलण्याची ताकद केवळ आणि केवळ एकाच शक्तीमध्ये आहे, आणि ते म्हणजे माझे आराध्य दैवत देवादिदेव महादेव. आपण त्याच करुणासागराला शरण जाऊया. तो भोलेनाथ भक्तांच्या हाकेला नक्की धावून येतो. तो मृत्यूलाही परत पाठवू शकतो, तर आपल्याला संतती का नाही देणार? आणि मग आपल्या मनातील ते अथांग दुःख आणि अश्रू बाजूला सारून या दाम्पत्याने माझी अत्यंत घोर आणि कठीण तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अन्नाचा, पाण्याचा आणि जीवनातील सर्व सुखांचा कायमचा त्याग केला. एका अत्यंत निर्जन शांत जागी जाऊन त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि ते दोघेही डोळे मिटून घोर ध्यानात बसले. हे उमे, त्यांची ती तपश्चर्या इतकी भयंकर आणि कठोर होती की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा यावा. कडक उन्हाळ्यातील आकाशातून बरसणारे आगीसारखे ऊन असो, अंगाला झोंबणारी आणि हाडे गोठवणारी हिवाळ्यातील थंडी असो, किंवा पावसाळ्यातील मुसळधार पाऊस असो, ते दोघेही आपल्या जागेवरून किंचितही हलले नाहीत. दिवस, महिने, वर्षे उलटून गेली. त्यांच्या शरीरावरील मांस हळूहळू गळून पडले. केवळ हाडांचा सांगाडा उरला. त्यांच्या शरीरावर वारुळे निर्माण झाली. वेलींनी त्यांना वेढा घातला, पण तरीही त्यांच्या श्वासातून आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून केवळ एकच नाद बाहेर पडत होता: ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्यांच्या त्या निस्सीम भक्तीने, अखंड जपाने आणि अतूट श्रद्धेने संपूर्ण अरण्य शिवमय झाले होते. जंगलातील श्वापदे म्हणजेच प्राणी, वाघ, सिंहही त्यांचा तो भक्तिभाव पाहून त्यांच्या जवळ येऊन अत्यंत शांतपणे बसू लागली. हे जगन्माते, जेव्हा माझा एखादा भक्त सर्वस्व विसरून संकटांना न घाबरता असं डोळ्यात प्राण आणून मला साथ घालतो, तेव्हा माझ्या भक्ताभोवती माझे साक्षात एक अभेद्य रक्षा कवच निर्माण होते. त्यांची ती हाक, त्यांच्या त्या तपश्चर्येची अफाट ऊर्जा आणि धग थेट माझ्या या कैलास पर्वतापर्यंत येऊन पोचली होती. माझ्या भक्ताच्या डोळ्यातील ते दुःखाचे अश्रू, त्यांची ती तडफड पाहून माझेही हृदय द्रवून गेले. कलियुगातील मानवाने यातून हेच शिकायचे आहे की दुःख कितीही मोठे असो, जर तुमची भक्ती आणि विश्वास खरा असेल तर साक्षात ईश्वर तुमच्यासाठी रक्षा कवच बनून धावून येतो आणि अखेर त्या पती पत्नीच्या घोर तपश्चर्येला फळ देण्याची, त्यांचे अश्रू पुसण्याची आणि त्यांच्या नशिबाचे कायमचे बंद झालेले दरवाजे उघडण्याची ती दैवी वेळ आता अगदी जवळ आली होती. प्रेमळ भक्तांनो, शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा, कारण ही कथा तुमच्या दुःखी भाग्यात सुखाचा चमत्कार करणार आहे. हे जगन्माते, जेव्हा माझ्या त्या दोन परमभक्तांच्या तपश्चर्येची आणि त्यांच्या दुःखाची परिसीमा गाठली गेली, तेव्हा त्यांच्या त्या निस्सीम भक्तीने माझा हा कैलास पर्वतही हेलावून गेला. त्यांच्या त्या ओंकाराच्या अखंड जपाने साक्षात मृत्यूलोकातही एक वेगळाच दैवी प्रकाश निर्माण झाला. तेव्हा मी स्वतः माझ्या त्या परमभक्तांना दर्शन देण्यासाठी त्या निर्जन अरण्यात प्रकट झालो. कोट्यवधी सूर्यांच्या प्रकाशासारखे माझे ते दिव्य आणि अथांग रूप पाहून त्या महान ऋषींनी आणि त्यांच्या पत्नीने आपले डोळे उघडले. साक्षात आपल्या आराध्य दैवताला, म्हणजेच मला प्रत्यक्ष आपल्या समोर उभे पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाच्या, भक्तीच्या अश्रूंचा महापूर आला. त्यांच्या शरीराचा सर्व थकवा, जन्मोजन्मीच्या सर्व वेदना केवळ माझ्या एका दृष्टिक्षेपात, एका क्षणात नाहीशा झाल्या. ते दोघेही माझ्या चरणांवर नतमस्तक झाले आणि अत्यंत गहिवरलेल्या थरथरत्या आवाजात माझी स्तुती करू लागले.
मी अत्यंत प्रसन्न आणि करुणामयी आवाजात त्यांना म्हणालो, हे महान तपस्वी, तुमच्या या कठीण आणि घोर तपश्चर्येने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुमच्या मनातील अथांग दुःख मी जाणतो. तुम्हाला जे हवे आहे तो वर तुम्ही आज माझ्याकडे मागा. मी तुमची कोणतीही इच्छा नक्की पूर्ण करेन. माझ्या या आश्वासक शब्दांनी त्या ऋषींच्या पत्नीच्या, त्या माऊलीच्या आशा नव्याने प्रज्वलित झाल्या. तिने आपले दोन्ही हात जोडून, डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे केवळ एकाच गोष्टीची भिक्षा मागितली. ती म्हणाली, हे करुणासागरा, हे देवादिदेव, जर तुम्ही खरोखरच आमच्यावर प्रसन्न असाल तर कृपया आमच्या या सुन्या पडलेल्या अंगणात एका बालकाचे हास्य फुलू द्या. आम्हाला केवळ एका पुत्राचे वरदान द्या प्रभू, वरदान द्या. हे उमे, तिची ती व्याकुळ हाक आणि मातृत्वाची तडफड ऐकून माझेही मन भरून आले. पण नियतीने आणि कर्माचे नियम अत्यंत कठोर असतात. मी अत्यंत गंभीर आवाजात त्यांना म्हणालो, हे भक्तांनो, तुमच्या नशिबात अपत्य सुख लिहिलेलेच नाही. पण तुमच्या या घोर तपश्चर्येने मी नियतीचे नियम बदलण्यास तयार आहे. परंतु यासाठी तुम्हाला एका अत्यंत कठीण आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे लागेल. मी तुम्हाला 2 पर्याय देतो. त्यापैकी केवळ एकाची तुम्हाला निवड करावी लागेल. ते दोघेही अत्यंत भीतीने आणि आशेने माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणालो, हे ऋषी, पहिला पर्याय असा आहे की मी तुम्हाला असा एक पुत्र देईन जो पूर्ण 100 वर्षे जगेल. त्याचे आयुष्य खूप मोठे असेल, पण तो पुत्र अत्यंत मूर्ख, पापी, दुराचारी आणि देवधर्माला न मानणारा असेल. तो तुमच्या या पवित्र कुळाला कलंक लावेल. आणि दुसरा पर्याय असा आहे की मी तुम्हाला असा एक पुत्र देईन जो अत्यंत ज्ञानी, तेजस्वी, सर्व गुण संपन्न आणि माझा सर्वात मोठा परमभक्त असेल. त्याच्या ज्ञानाचा प्रकाश तिन्ही लोकात पसरेल. पण त्याचे आयुष्य केवळ आणि केवळ 16 वर्षे इतकेच असेल. 16वे वर्ष पूर्ण होताच त्याचा मृत्यू होईल. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला कोणता पुत्र हवा आहे. माझे ते शब्द ऐकून त्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. एका बाजूला 100 वर्षांचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला केवळ 16 वर्षांचे सुख. पण हे पार्वती, जे खरे शिवभक्त असतात ते कधीही पापाचा आणि अधर्माचा मार्ग निवडत नाही. त्या महान ऋषींनी अत्यंत जड अंतकरणाने आणि डोळ्यात अश्रू आणून मला सांगितलं, हे प्रभू, आम्हाला पापी आणि 100 वर्षे जगणारा पुत्र नको. पापी माणूस स्वतःही जळतो आणि इतरांनाही जाळतो. त्यापेक्षा आम्हाला तुमचा तो परमभक्त ज्ञानी पुत्रच द्या, ज्याचे आयुष्य जरी 16 वर्षांचे असले तरी तो आमच्या कुळाचा उद्धार करेल. त्यांच्या या उत्तराने मी अत्यंत प्रसन्न झालो आणि तथास्तु म्हणून त्यांना आशीर्वाद देऊन गुप्त झालो. आणि हे देवी, काही काळानंतर त्या आश्रमात एका अत्यंत तेजस्वी, सूर्यासारख्या प्रकाशमान आणि सुंदर अशा बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचे नाव मार्कंडेय असे ठेवण्यात आले. त्याच्या जन्माने त्या आश्रमात जणू साक्षात आनंदाचा महासागरच लुटला. कित्येक वर्षांनी त्या माऊलीच्या कुशीत एक बाळ खेळत होते. ते बाळ इतके गोड आणि सात्विक होते की त्याला पाहताच कोणाचीही नजर त्याच्यावरून हटत नसे. पण हे जगन्माते, जीवनात मिळणारे सुख अनेकदा दुःखाची एक अत्यंत भयंकर किनार घेऊन येते. जसा जसा तो लहानगा मार्कंडेय मोठा होत होता, तसतसे त्या ऋषींचे आणि त्यांच्या आईचे दुःख आतल्या आत वाढत होते. बाळ मार्कंडेय जेव्हा गोड हसायचा, अंगणात रांगायचा, तेव्हा त्याला पाहून आईच्या चेहऱ्यावर हसू यायचे. पण त्याच वेळी तिच्या काळजात एक भयंकर भीतीचा गोळा उठायचा. तिला आठवायचं की साक्षात
महादेवांच्या वचनानुसार आपल्या या सोन्यासारख्या लेकराचे आयुष्य केवळ 16 वर्ष आहे. जेव्हा तो बाळ शांत झोपलेला असायचा, तेव्हा ती माऊली त्याच्या जवळ बसून मुकाट्याने अश्रू गाळायची. हे देवा, हे 16 वर्षांचे शापित सुख देऊन तू माझ्या मातृत्वाची ही कोणती भयंकर परीक्षा घेत आहेस? असा टाहो ती मनातल्या मनात फोडायची. मृत्यूचे आणि आजारपणाचे ते भयंकर सावट त्या आश्रमावर घिरट्या घालत होते. आई वडिलांच्या मनातील भीती दिवसेंदिवस वाढत होती. पण या सगळ्यांपासून अनभिज्ञ असलेला तो लहानगा मार्कंडेय अत्यंत मजेत आणि आनंदात होता. आणि विशेष म्हणजे जन्मापासूनच त्याच्यावर माझी अथांग कृपा होती. इतर मुले जेव्हा मातीची खेळणी बनवून खेळायची, तेव्हा तो लहानगा मार्कंडेय नदीकाठी बसून मातीतून अत्यंत सुंदर असे शिवलिंग बनवायचा आणि बोबड्या बोलांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. त्याची ती निष्पाप भक्ती पाहून साक्षात माझेही डोळे पाणावायचे. कलियुगातील मानवाने यातून हेच शिकायचं आहे की मृत्यूची किंवा रोगबाधेची भीती कितीही मोठी असो, जर तुमच्या मुलांवर आणि तुमच्या कुटुंबावर ईश्वराचे, महादेवाचे रक्षा कवच असेल, तर ती भीतीही एका काळानंतर हार मानते. मानवाने आपल्या मनातील भीती काढून पूर्णपणे ईश्वरावर श्रद्धा ठेवली पाहिजे. त्या लहानग्या शिवभक्ताच्या आयुष्यात मृत्यू आणि काळ कसा चालून आला आणि त्याने आपल्या अढळ भक्तीने साक्षात मृत्यूलाही कसे हरवले, हे मी तुला पुढे सांगतो. प्रेमळ भक्तांनो, तुम्ही देखील सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये महादेवांना सांगा, आजपासून मी भीती बाळगणार नाही. ही भीती मी सोडून देतो, सोडून देते. महादेव पुढे म्हणाले, हे उमे, काळ कोणासाठीही थांबत नाही. जसा वाळूचा कण हातातून नकळत निसटून जातो, तसा तो आनंदाचा आणि सुखाचा काळ अत्यंत वेगाने पुढे सरकत होता. आश्रमातील तो चिमुकला आणि सर्वांचा अत्यंत लाडका मार्कंडेय आता हळूहळू मोठा होत होता. पाहता पाहता तो 15 वर्षांचा झाला. हे जगन्माते, त्याच्या अफाट ज्ञानाची, बुद्धिमत्तेची आणि तेजाची बरोबरी या तिन्ही लोकात कोणीही करू शकत नव्हते. अवघ्या 15व्या वर्षी त्याने सर्व वेद, शास्त्रे, उपनिषदे आणि पुराणांचे ज्ञान पूर्णपणे आत्मसात केले होते. त्याचे रूप एखाद्या तेजस्वी सूर्यासारखे होते आणि त्याच्या मुखावर नेहमी एक अथांग दैवी शांतता असायची. पण त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची माझ्यावरील अतूट, निस्सीम आणि अत्यंत निष्पाप भक्ती. तो दिवसरात्र केवळ ओम नमः शिवायचा जप करायचा. तो स्वतः नदीतून पाणी आणून अत्यंत श्रद्धेने शिवलिंगाला अभिषेक करायचा. बेलाची पाने वाहताना त्याच्या डोळ्यातून भक्तीचे अश्रू व्हायचे. माझे ते स्वयंभू शिवलिंग हेच त्याचे संपूर्ण जग होते आणि माझी भक्ती हाच त्याचा श्वास होता. पण हे पार्वती, जसा जसा मार्कंडेयाचा 16वा वाढदिवस जवळ येऊ लागला, तसे तसे त्याच्या आई वडिलांच्या हृदयाचे ठोके चुकू लागले. काळजावर ठेवलेला तो मृत्यूचा आणि शापाचा भयंकर दगड आता त्यांना सहन होत नव्हता. आश्रमातील तो पूर्वीचा आनंद, तो उत्साह आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्याच्या आईने अन्नपाणी जवळजवळ सोडलेच होते. तिची रात्रीची झोप पूर्णपणे उडाली होती. जेव्हा ती माऊली आपल्या सोन्यासारख्या अत्यंत तेजस्वी आणि ज्ञानी मुलाकडे पाहायची, तेव्हा काही दिवसातच यमदूत येऊन माझ्या मुलाचे प्राण घेऊन जातील या कल्पनेनेच ती भोळ येऊन जमिनीवर कोसळायची. तिचे ते रडणे, तिचे ते हुंदके आणि मातृत्वाची ती तडफड ऐकून साक्षात निसर्गही सुन्न झाला होता. झाडांची पाने गळून पडत होती आणि नदीचे पाणीही जणू शांत झाले होते. घरातील एखाद्या व्यक्तीवर जेव्हा मृत्यूचे किंवा एखाद्या भयंकर आजारपणाचे सावट घिरट्या घालत असते, तेव्हा त्या कुटुंबाला कोणती भयंकर भीती आतून पोखरून काढते, याचे ते अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारे दृश्य होते. आपल्या आई वडिलांची ही भयानक
आणि दयनीय अवस्था पाहून एक दिवस मार्कंडेय यांच्या जवळ गेला. त्याने अत्यंत प्रेमाने, वात्सल्याने आपल्या आईचे अश्रू पुसले आणि वडिलांचे हात आपल्या हातात घेऊन अत्यंत शांत स्वरात विचारलं, हे पिताश्री, हे माते, मी तुमच्यासारख्या महान तपस्वी ऋषींचा पुत्र आहे. माझ्याकडून अशी कोणती मोठी चूक घडली आहे की तुम्ही रात्रंदिवस असे रडत आहात? माझ्या 16व्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्याऐवजी तुम्ही या भयान दुःखात का बुडाले आहात? मला सत्य सांगा. मुलासा हा निष्पाप प्रश्न ऐकून आईने त्याला घट्ट मिठी मारली आणि ती मोठ्याने टाहो फोडून रडू लागली. शेवटी त्याच्या वडिलांनी अत्यंत जड अंतकरणाने रडत रडत त्याला ते कठोर सत्य सांगितलं. ते म्हणाले, हे बाळा, तू आमचा प्राण आहेस, आमच्या जगण्याचा एकमेव आधार आहेस. पण साक्षात महादेवांच्या वरदानानुसार तुझं हे आयुष्य केवळ आणि केवळ 16 वर्ष आहे आणि आणि काही दिवसातच तुझे 16वे वर्ष पूर्ण होणार आहे. यमराज साक्षात तुझे प्राण नेण्यासाठी येणार आहे. काळ तुझ्या दारात उभा आहे. आम्ही तुला आमच्या डोळ्यांदेखत मृत्यूच्या दाढेत कसे जाऊ देऊ, या विचाराने आमचे प्राण कंठाशी आले आहेत. हे जगन्माते, हे भयंकर सत्य ऐकल्यानंतर एखादा सामान्य माणसाच्या जागी जर दुसरा कोणी असता तर तो भीतीने थरथर कापला असता. आजारपणाच्या आणि मृत्यूच्या नुसत्या कल्पनेने माणूस अंथरुणाला खिळतो, त्याची जगण्याची उमेदच संपून जाते. पण माझा तो लाडका आणि परम शिवभक्त मार्कंडेय अत्यंत वेगळा होता. स्वतःच्या मृत्यूचे हे अटळ सत्य ऐकून तो अजिबात घाबरला नाही. ना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. उलट त्याच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत, निर्भय आणि आश्वासक हास्य होते. त्याने आपल्या आईवडिलांना धीर देत अत्यंत विश्वासाने सांगितले, हे माते, तू अजिबात रडू नको. तू कसलीही भीती बाळगू नकोस. ज्या करुणासागर महादेवाने मला हे सुंदर जीवन दिले आहे, तोच महाकाल माझे रक्षण करेल. मृत्यूची आणि आजारपणाची भीती त्यांना वाटते ज्यांचे कोणी वाली नसते, जे अनाथ असतात. पण मी अनाथ नाही. मी तर साक्षात त्रैलोक्यनाथ, देवादिदेव महादेवाचा सेवक आहे, ज्यांच्या गळ्यात काळसर्प आहे, ज्यांच्या मस्तकावर गंगा आहे. ते महादेव मृत्यूचेही स्वामी आहेत. मृत्यूचे आणि यमराजाचे काय सामर्थ्य आहे की ते महादेवाच्या भक्ताला बोटानेही स्पर्श करतील. तुम्ही कसलीही चिंता करू नका. माझे महादेव साक्षात काळालाही परत पाठवतील. असे म्हणून तो तेजस्वी बालक अत्यंत निर्धाराने आश्रमाबाहेर पडला आणि थेट माझ्या शिव मंदिरात आला. तिथे असलेल्या माझ्या स्वयंभू शिवलिंगाला त्याने अत्यंत प्रेमाने आणि दृढ विश्वासाने घट्ट मिठी मारली. आपले डोळे मिटून जगातील सर्व भीती, सर्व चिंता, आजारपणाचे, मृत्यूचे सावट बाजूला सारून तो एका अत्यंत घोर आणि अखंड तपश्चर्येला बसला. त्याचे ते लहानगे शरीर आता शिवलिंगाशी एकरूप झाले होते. त्याच्या प्रत्येक श्वासातून आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून आता मृत्यूच्या भयावर मात करणारा एक अत्यंत शक्तिशाली असा शिवनामाचा हुंकार बाहेर पडत होता. हे देवी, कलियुगातील मानवाने यातून हाच सर्वात मोठा आणि मोलाचा बोध घ्यायचा आहे. जेव्हा जीवनात अचानक एखादं मोठं संकट येतं, एखादा भयंकर आजार किंवा रोगबाधा शरीराला ग्रासते, घरामध्ये वाईट शक्तींचा शिरकाव झाल्यासारखे वाटते किंवा शत्रू आणि मृत्यू साक्षात समोर उभा असल्याचे दिसते, तेव्हा मनुष्याने रडत, घाबरत, हताश होऊन कधीही बसू नये. भीती ही संकटापेक्षा आणि आजारापेक्षा जास्त भयंकर असते. ती मनुष्याला आतून मारते. अशा वेळी मानवाने माझ्या मार्कंडेयासारखा स्वतःवर आणि ईश्वरावर अढळ विश्वास ठेवावा. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर होय टाईप करा. आपली सर्व भीती, सर्व चिंता सोडून पूर्णपणे माझ्या भक्तीला शरण यावे.
जेव्हा माझा भक्त आपला सर्व अहंकार सोडून संकटाच्या डोळ्यात डोळे घालून केवळ माझ्या नामाचा आधार घेतो, तेव्हा साक्षात माझे अभेद्य रक्षा कवच त्याच्या आणि या संकटाच्या मध्ये भिंत बनून उभे राहते. शरीराला आजार स्पर्श करण्याआधीच त्याला माझ्या कृपेला सामोरे जावे लागते. मानवाने फक्त भक्तीचा मार्ग धरावा. मी त्याला कोणत्याही भीतीच्या अंधारात एकटे सोडणार नाही. हे उमे, मृत्यूचे भय कसे नष्ट होते आणि प्रत्यक्ष काळ जेव्हा प्राण घ्यायला येतो, तेव्हा भक्तीचा हा हुंकार काय अद्भुत चमत्कार करतो, हे आता मी तुला सांगतो. शेवटपर्यंत ऐकत राहा. हे जगन्माते, तो भयानक आणि काळजाचा ठोका चुकवणारा दिवस अखेर उजाडला. लहानग्या मार्कंडेयच्या आयुष्यातील ते 16वे वर्ष, ज्या दिवसाची त्याचे आई वडील गेले 15 वर्षे रात्रंदिवस धास्ती घेऊन जगत होते, तो मृत्यूचा दिवस आज समोर येऊन उभा ठाकला होता. त्या दिवशी आश्रमातील दृश्य इतके हृदयद्रावक आणि सुन्न करणारे होते की साक्षात निसर्गालाही हुंदका फुटला असावा. रोज किलबिलाट करणारे पक्षी आज पूर्णपणे शांत होते. वाहणाऱ्या वाऱ्याची गती मंदावली होती आणि नदीचे पाणी हे जणू भीतीने स्तब्ध झाले होते. आश्रमाच्या बाहेर शिव मंदिराच्या दारात मार्कंडेयाचे आई वडील जमिनीवर कोसळले होते. आपल्या पोटच्या गोळ्याला आता काळ आपल्यापासून हिरावून नेणार, या कल्पनेने त्या माऊलीचे प्राण कंठाशी आले होते. तिचे ते रडणे, तिचे ते आक्रंदने आणि मातृत्वाची ती असहाय्य तडफड पाहून दगडालाही पाझर फुटला असता. जेव्हा घरात अचानक एखादा असाध्य आणि महाभयंकर आजार प्रवेश करतो किंवा शत्रूंची वाईट नजर घराला लागते आणि मृत्यू दारात येऊन उभा राहतो, तेव्हा घरातील माणसांची जी भयानक अवस्था होते, तशीच काहीशी अवस्था आज त्या महान तपस्वी ऋषींची आणि त्यांच्या पत्नीची झाली होती. पण या सर्वांच्या पलीकडे त्या अंधाऱ्या आणि शांत गाभाऱ्यात एक वेगळेच दैवी दृश्य घडत होते. तो लहानगा आणि अत्यंत तेजस्वी मार्कंडेय मृत्यूच्या या भयावह सावटाखालीही अजिबात विचलित झाला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर ना मृत्यूची भीती होती, ना आजारपणाचे कोणतेही सावट. त्याचे डोळे मिटलेले होते आणि त्याने आपल्या दोन्ही चिमुकल्या हातांनी माझ्या त्या स्वयंभू शिवलिंगाला अत्यंत घट्ट मिठी मारली होती. त्याचे ते लहानगे शरीर त्या पाषाणाच्या शिवलिंगाशी पूर्णपणे एकरूप झाले होते. त्याच्या प्रत्येक श्वासातून, त्याच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून केवळ एकच हुंकार बाहेर येत होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे पार्वती, त्याची ती निस्सीम आणि निष्पाप भक्ती पाहून साक्षात मृत्यूही क्षणभर थबकला असेल. पण काळ कोणासाठीही थांबत नाही. ठरलेल्या वेळेनुसार अचानक त्या गाभाऱ्यात एक अत्यंत भयंकर, काळीकुट्ट आणि हाडे गोठवणारी सावली पसरली. मृत्यूचे दूत म्हणजेच यमदूत तिथे प्रकट झाले. त्यांचे डोळे धगधगत्या निखाऱ्यांसारखे लाल भडक होते आणि हातात माणसाचे प्राण खेचून नेणारे अक्राळ विक्राळ पाश होते. त्यांनी अत्यंत क्रूरपणे हसत मार्कंडेयचे प्राण हरण करण्यासाठी आपले हात पुढे केले. पण हे उमे, जो साक्षात माझा परमभक्त आहे, त्याने अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने साक्षात महादेवाला मिठी मारली आहे. त्याला स्पर्श करण्याची हिंमत या साध्या यमदूतांमध्ये कुठे होती? जसे त्या यमदूतांचे हात मार्कंडेयाच्या जवळ गेले, तसे माझ्या शिवलिंगातून आणि त्या बालकाच्या भक्तीतून असा एक प्रखर आणि जळणारा अग्नी प्रकट झाला की त्या धगीने ते यमदूत अक्षरशः भाजून निघाले. ते किंचाळत, थरथर कापत जमिनीवर कोसळले आणि प्राण वाचवण्यासाठी त्यांनी तिथून यमलोकाकडे पळ काढला. जेव्हा यमदूतांनी यमलोकात जाऊन ही घटना साक्षात यमराजाला सांगितली, तेव्हा यमराजाचा क्रोध शिगेला पोहोचला. यमराजाला वाटलं की हा मृत्यू लोकातील नियमांचा अपमान आहे.
एका सामान्य बालकाची इतकी हिंमत की त्याने मृत्यूला परत पाठवले. या रागाने लालबुंद होऊन स्वतः यमराज साक्षात काळ आपल्या त्या अत्यंत भयानक आणि अक्राळ विक्राळ अशा रेड्यावर बसून मृत्यूलोकात त्या शिव मंदिरात चालून आला. हे जगन्माते, यमराजाचे ते रूप इतके भयानक होते की त्याला पाहताच माणसाच्या नसानसात भीतीचे विष पसरावे. त्याच्या हातात प्राणांना खेचणारा तो भयंकर आणि जाळणारा यमपाश होता. यमराज येताच आकाशात काळे कुट्ट ढग दाटून आले. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि संपूर्ण मृत्यूलोक भीतीने थरथर कापू लागला. हा तोच काळ होता ज्याची भीती कलियुगातील मानवाला सतत सतावत असते. हा तोच काळ होता जो भयंकर आजारपण, वाईट शक्ती, शत्रूंचे रूप घेऊन माणसाच्या दारात उभा राहतो. यमराजाने आपल्या मेघगर्जनेसारख्या आवाजात मार्कंडेयाला हाक मारली. हे बालका, तुझे आयुष्य संपले आहे. तुझा काळ आता भरला आहे. मुकाट्याने ते शिवलिंग सोड आणि माझ्या सोबत यमलोकात चल. यमराजाचा तो आवाज ऐकून मार्कंडेयने क्षणभर डोळे उघडले. समोर साक्षात मृत्यू उभा होता, पण त्या लहानग्या शिवभक्ताच्या डोळ्यात भीतीचा एक कणही नव्हता. त्याने अत्यंत निर्भयपणे यमराजाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि शिवलिंगाला मारलेली मिठी अधिकच घट्ट केली. तो मोठ्याने आणि अत्यंत आर्त आवाजात ओरडला, हे महाकाल, हे देवादिदेव, माझे रक्षण करा. या काळाला मला तुमच्यापासून दूर नेऊ देऊ नका. तुम्हीच माझे सर्वस्व आहात प्रभू, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. मार्कंडेयने शिवलिंग न सोडल्याचे पाहून यमराजाचा अहंकार दुखावला गेला. रागाने आणि क्रोधाने अंध झालेल्या यमराजाने आपल्या हातातील तो काळजाचा ठोका सुकवणारा अत्यंत भयंकर असा यमपाश अत्यंत वेगाने मार्कंडेयच्या दिशेने फेकला. तो यमपाश हवेत सळसळत मृत्यूचे आणि आजारपणाचे सावट घेऊन त्या लहानग्या भक्ताच्या गळ्याकडे झेपवला. आणि हे उमे त्याच क्षणी एक अत्यंत अघटित आणि ब्रह्मांड हादरवून टाकणारी घटना घडली. क्रोधाने आंधळ्या झालेल्या यमराजाने हे पाहिलेच नाही की तो बालक एकटा नव्हता. तो माझ्या पाषाणाला, शिवलिंगाला चिकटून बसला होता. यमराजाने फेकलेला तो यमपाश केवळ त्या लहानग्या भक्ताच्या गळ्यात नाही पडला, तर तो पाश साक्षात त्या स्वयंभू शिवलिंगाला म्हणजेच प्रत्यक्ष मलाही पडला. यमराजाने अज्ञानातून आणि अहंकारातून साक्षात महादेवालाच यमपाश घातला होता. हे पार्वती, कलियुगातील मानवाने आणि माझ्या भक्तांनी इथूनच खरा धडा घ्यायचा आहे. जेव्हा तुमच्या जीवनात अचानक मृत्यूची भीती, एखादा असह्य रोग किंवा शत्रूंचे अघोरी संकट चालून येते, तेव्हा त्या संकटाचे रूप या यमराजासारखेच भयानक असते. ते संकट तुम्हाला चहूबाजूंनी घेरते, तुम्हाला घाबरवते. पण जर तुम्ही या मार्कंडेय सारखे संकटाला न घाबरता पूर्ण विश्वासाने माझ्या नामाला आणि भक्तीला घट्ट मिठी मारून बसाल, तर ते संकट जेव्हा तुमच्यावर वार करेल, तेव्हा तो वार तुमच्यावर नाही तर साक्षात माझ्यावर होईल. कारण जो भक्त मला शरण येतो त्याचे रक्षण करणे आणि त्याचे सर्व वार माझ्या अंगावर घेणे हे माझे कर्तव्य ठरते. आणि जेव्हा एखादे संकट किंवा आजारपण साक्षात महादेवाला आव्हान देते, तेव्हा काय भयंकर तांडव होतो आणि महाकाल कसे प्रकट होतात हे आता मी तुला सांगतो. महादेव पुढे म्हणाले, हे जगन्माते, जसा तो काळाचा भयंकर आणि जाळणारा यमपाश माझ्या त्या स्वयंभू शिवलिंगाला आणि त्या लहानग्या मार्कंडेयाच्या गळ्यात पडला, तसा त्या एका क्षणात संपूर्ण ब्रह्मांडात एक असा प्रचंड आणि कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. जणू कोट्यवधी विजा एकाच वेळी कोसळल्या आहेत. तो आघात इतका भयंकर होता की साक्षात पृथ्वी थरथर कापली, समुद्राच्या लाटा उसळल्या आणि यमराजाच्या पायाखालची जमीनही हादरली.
मृत्यूचा आणि अहंकाराचा तो पाश माझ्या पाषाणाला लागताच त्या पाषाणाचे 2 तुकडे झाले आणि त्यातून कोट्यवधी सूर्यांच्या प्रखर तेजासह मी स्वतः देवादिदेव महादेव माझ्या अत्यंत रौद्र, भयंकर आणि साक्षात महाकाळ रूपात प्रकट झालो. माझे ते महाकाल रूप इतके भयंकर होते की त्याला पाहून यमराजाच्या काळजाचे पाणी पाणी झाले. माझ्या तिन्ही नेत्रांमधून प्रलयाचा अग्नी धगधगत होता. माझ्या हातात साक्षात प्रलयंकारी त्रिशूळ होता आणि माझ्या एका हुंकाराने त्या शिव मंदिरातील अंधार कायमचा भस्मसात झाला. माझ्या भक्तावर ज्याने अत्यंत प्रेमाने आणि विश्वासाने मला मिठी मारली होती, त्यावर चालून येणाऱ्या त्या यमराजाला पाहून माझा क्रोध शिगेला पोहोचला होता. मी माझ्या डाव्या पायाचा एक अत्यंत प्रहार यमराजाच्या छातीवर केला आणि साक्षात मृत्यूचा देव असलेला यमराज दूर जाऊन कोसळला. तो भीतीने थरथर कापत होता. त्याचे लाल भडक डोळे दिपून गेले होते. तो हात जोडून माझ्या समोर नतमस्तक झाला आणि प्राणांची भीक मागू लागला. मी अत्यंत मेघगर्जनेसारख्या आवाजात म्हणालो, हे यमराजा, तुझा अहंकार इतका कसा वाढला की तू साक्षात माझ्या भक्तावर, माझ्या शरणात आलेल्या या निष्पाप बालकावर यमपाश टाकण्याची हिंमत केलीस? जो माझा झाला आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा अधिकार साक्षात काळालाही नाही. यमराजाने अत्यंत नम्रपणे माझी क्षमा मागितली आणि तो म्हणाला, हे महाकाल, मला क्षमा करा. मी केवळ माझे कर्तव्य करत होतो. मी यमराजाला क्षमा केली, पण त्याला सक्त ताकीद दिली की इथून पुढे जिथे माझा हा भक्त असेल तिथे तू किंवा तुझी मृत्यूची कोणतीही छाया चुकूनही पडणार नाही. यमराज मला वंदन करून तिथून कायमचा निघून गेला. हे पार्वती, यमराज जाताच माझा तो रौद्र क्रोध एका क्षणात शांत झाला आणि माझ्या त्या लहानग्या निष्पाप भक्तासाठी माझ्या हृदयात अथांग वात्सल्याचा झरा वाहू लागला. मी अत्यंत प्रेमाने खाली वाकलो आणि जमिनीवर पडलेल्या त्या घाबरलेल्या मार्कंडेयाला माझ्या दोन्ही हातांनी उचलून अत्यंत घट्ट मिठी मारली. माझ्या स्पर्शाने त्याच्या शरीरातील सर्व भीती, सर्व आजारपणाचे आणि मृत्यूचे सावट कायमचे नष्ट झाले. मी त्याच्या डोक्यावरून अत्यंत मायेने हात फिरवत त्याला वरदान दिले, हे बाळा मार्कंडेय, तुझ्या भक्तीने आज साक्षात महाकाळालाही जिंकले आहे. आजपासून तुझे 16 वर्षांचे आयुष्य संपले आणि मी तुला चिरंजीव म्हणजेच अमर होण्याचा आशीर्वाद देतो. या तिन्ही लोकात जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत तू अमर राहशील. तुला कोणताही आजार, कोणतेही दुःख, म्हातारपण आणि मृत्यू कधीही स्पर्श करू शकणार नाही. हे उमे, केवळ एका भक्ताचाच नाही तर संपूर्ण मानव जातीचा मृत्यूच्या आणि आजारपणाच्या भीतीतून उद्धार करण्यासाठी मी त्याच वेळी एका अत्यंत शक्तिशाली, अद्भुत आणि दैवी अशा महामृत्युंजय मंत्राची निर्मिती केली. मी मानवाला वचन दिलं की जो मनुष्य आजारपणात, संकटात, शत्रूंच्या भयाने किंवा मृत्यूच्या भीतीने ग्रासलेला असेल आणि तो जर खऱ्या श्रद्धेने माझ्या या महामृत्युंजय मंत्राचा जप करेल किंवा माझी ही मार्कंडेयाची पवित्र कथा शांत मनाने श्रवण करेल, त्याच्या अंगाला साक्षात काळही स्पर्श करू शकणार नाही. त्याच्या घरातील सर्व वाईट शक्ती, शत्रूंची नजर आणि रोगबाधा मी त्याच क्षणी भस्मसात करेल. माझे हे अभेद्य रक्षा कवच त्याच्या भोवती कायम उभे राहील आणि तुझे म्हणजेच माता पार्वतीचे वात्सल्य, तुझा आशीर्वादाचा हात त्याच्या डोक्यावर अखंड राहील. मानवाने केवळ भक्तीची कास धरावी. मी त्याचे सर्व दुःख दूर करेन आणि त्याच्या शरीरात एका नवीन शक्तीचा संचार करेन. भगवान शिव आणि माता पार्वतीचा हा अद्भुत, भक्तिपूर्ण आणि डोळ्यात अश्रू आणणारा संवाद इथेच पूर्ण होतो. अशा प्रकारे पुराणातील ही अत्यंत पवित्र, शक्तिशाली कथा इथेच संपत आहे. मला आशा आहे की या कथेतून तुम्हाला नक्कीच
खूप मोठी शांती आणि ऊर्जा मिळाली असेल आणि तुमच्या मनातील भीती नक्कीच दूर झाली असेल. आजची कथा सांगताना, बोलताना माझ्याकडून जर कळत नकळत काही चूक झाली असेल, तर मोठ्या मनाने आपली बहीण समजून, आपली लेक समजून क्षमा करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच या श्रावण मासात तुम्हाला कोणत्या कथा ऐकायला आवडतील हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. प्रेमळ भक्तांनो, आजची ही भगवान शिवाची पवित्र कथा तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत किमान 3 भक्तांना तरी नक्की शेअर करा. कारण भक्ती वाढवणारे भक्त भगवंताला अत्यंत प्रिय असतात आणि ही कथा इतरांना शेअर केल्याने भगवंत नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला 2 हात वर करून भरभरून आशीर्वाद देतात. याचे एक वेगळेच पुण्य आणि मोठे पुण्य आपल्या पदरात पडते. चला तर मग तुमच्यावरील सर्व संकटे दूर होत या प्रार्थनेसह पुन्हा भेटूया भगवान शिवाच्या अशाच एका अद्भुत आणि दैवी कथेत. सांब सदाशिव. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. राधे 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 राधे.